आता मला खूप फॅसिनेशन वाटतं या गोष्टीचं की सतत तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतोयस, इतक्या नवीन नवीन आणि अनकम्फर्टेबल स्पेसेसमध्ये वावरतोस, कारण या सगळ्या जागांची काही आपल्याला सवय नाही आहे, या माणसांची सवय नाही आहे, तिकडच्या कल्चरची सवय नाही आहे. तर एक माणूस म्हणून सतत इतकी फ्लेक्झिबिलिटी तू कशी आणतोस स्वतःमध्ये? नाही, मला वाटतं की फ्लेक्झिबिलिटी आणायची वगैरे काही गरज नाही आहे. आपण तसेच आहोत जे ते जसे राहतात. सिटीज हॅव आय एम अनकम्फर्टेबल इन सिटीज. ओके. आय डोंट लाईक इट हिअर. आय एम सॉरी, आय डोंट लाईक इट हिअर. मी फक्त चान्स शोधत असतो की मी कधी पळतोय. पण इज इट बिकॉज इकडे तुला ते व्हेरिएशन साऊंडस्केप मधले दिसत नाहीत आणि सगळ्या गोष्टी सिमिलर? असं काही नाहीये, असंही काही नाहीये. सी काय आहे, ही कर्मभूमी आहे, लक्षात घे. पण असं आहे ना की मला वाटतं की तिकडे खरे आईबाप आहेत कुठेतरी बसले. म्हणजे असं असतं ना की आपण MSc-IT किंवा UPSC सारखे कोर्स करायला गावाकडनं बाहेर जातो. आता आम्ही स्मॉल टाऊन किड्स आहे, आम्हाला माहिती आहे की साताऱ्याकडनं किती लोक पुण्याला अभ्यासाला येतात. पण एक विकेंडला जेव्हा घरी जातात ना आईला भेटायला, तसं असतं ते माझ्यासाठी. कर्मभूमी आहे, ह्याच्याशिवाय काहीच नाही आहे. पण ज्या दिवशी हे होईल ना की माझा सगळा सेटअप माझं स्वप्न आहे की आसामच्या टी फील्ड्समध्ये माझा स्टुडिओ असावा, मला ट्रान्सपरंट स्टुडिओ असावा, पाऊस पडत असावा बाहेर, मला दिसत असावं की त्या खूप सुंदर स्त्रिया त्या चहा पिक करतायत, तिकडे टी पिकिंग चालू आहे आणि आय एम मेकिंग म्युझिक आणि दॅट इज अर्निंग मी द मनी दॅट आय हॅव. सगळा प्रयास, सगळं स्ट्रगल हे त्या काइंड ऑफ लाईफस्टाईलसाठी चाललं आहे की मी तिकडे जाऊन माझं स्वतःचं काहीतरी करेन आणि तो स्टुडिओ ट्रान्सपरंट असेल, तिकडेही म्युझिकच करेन. पण देर विल बी नो प्रोड्युसर देअर, देर विल बी नो एक वेळ अशी येईल की जिकडे माझं म्युझिक आहे म्हणून ऐकलं जाईल. आणि म्हणजे ती आता हळूहळू ती वेळ येते. पण द बेस्ट पार्ट इज की जे पूर्णपणे माझं एक्सप्रेशन असेल, जे पूर्णपणे माझ्या मनामध्ये काय उमटतंय आणि काय, सो त्याला कुठलाही रेकॉर्ड लेबल नसेल जे सांगत असेल की हुक जरा लवकर यायला पाहिजे, असं काही नाही. आणि हे म्युझिक पण महत्त्वाचं आहे. असं नाही की इंडिपेंडंट म्युझिकच करावं. मला वाटतं की देर इज नथिंग लाईक कमर्शियल म्युझिक. जोपर्यंत तुमचं म्युझिक जगजाहीर होत नाही, जोपर्यंत तुमचं म्युझिक प्रत्येक माणसाच्या तोंडावर येत नाही ना, तोपर्यंत मला नाही वाटत की तुमचं म्युझिक व्हॅलिड आहे असावं. ह्याच्यामध्ये पण क्वालिटी आहे, ह्याच्यामध्ये पण खूप क्वालिटी आहे. श्रीवल्लीसारखं गाणं आहे, नॅशनल अवॉर्ड जिंकलं, पण श्रीवल्लीसारखं गाणं एव्हरीवन इज प्राऊड टू हॅव ऑन देअर लिप्स की अरे हां श्रीवल्ली, किती सुंदर मेलडी आहे. सो यू कॅन अचीव दिस इन 2 ways. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन इज की मला नाही वाटत की असं काही अनकम्फर्टेबल वगैरे होतं. मला उलटं आहे. इफ यू कम अँड द वे दो सिटी स्मेल, द वे द टेम्परेचर्स आर, कोणाला म्युझिक सुचलं नाही, कोणाला कविता सुचली नाही ना, तू मला सांग. कारण मला असं वाटतं की आपण स्ट्रॉबेरीज महाबळेश्वरमध्येच का उगवतात चांगल्या, कारण त्यांचं त्या फेवरेबल कंडिशन आहे. मला वाटतं की ह्युमन बिईंग्ससाठी पण नेचर, जितके ते नेचरच्या जवळ आहेत ते फेवरेबल आहे, कारण तिकडे सगळ्यात जास्त म्युझिक घडतं आहे. अकॉर्डिंग टू मी, हे माझं पूर्णपणे, दिस इज व्हेरी पर्सनल टू मी, बट आय वॉन्ट टू बी वन विथ द ट्रीज, आय वॉन्ट टू बी वन विथ द स्ट्रीम्स. आणि त्याचं काहीतरी ह्याला मी नशा म्हणू शकतो की त्याची नशा काहीतरी वेगळीच आहे. आणि इफ यू सी ऑल द सक्सेसफुल कंपोजर्स, वी हॅड अ वर्ड अबाउट शंतनू मोहित्रा, व्हॉट ही इज डुईंग, मॅन आय एनवी दॅट पर्सन. शिट, कम ऑन, हेच आहे ग लाईफ, हेच आहे. यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू आर लिसनिंग टू म्युझिक, यू आर मेकिंग म्युझिक, आणि यू आर मीटिंग न्यू पीपल, यू आर फॉलिंग इन लव्ह एव्हरी डे विथ अ न्यू कॉन्सेप्ट दॅट इज अराउंड यू. यू आर मीटिंग न्यू पीपल हू हॅव न्यू स्टोरीज टू टेल, and they probably won't stay, but that's not an issue. ठीक आहे, ते जाणार आहेत, पण ते इतकं काहीतरी, आणि एक माणूस कुठून तरी येतो आणि तो तुला एक गोष्ट कुठली तरी सांगतो आणि निघून जातो, अँड देन यू आर थिंकिंग अबाउट इट फॉर द नेक्स्ट 2 years or probably. सो काही ठिकाणचे तर स्मेल्स आणि काही ठिकाणचे फ्रेग्रन्सेस आणि हे सगळं म्युझिक सेव्ह झालेलं आहे, लाईक कॅप्सूल्स. सो वेन एव्हर आय एम स्ट्रेस्ड, मी एखादं गाणं लावतो, कारण मला ते सगळं परत रिक्रिएट होतं. दॅट्स हाऊ ह्युमन बिईंग्स आर. दे कॅन रिक्रिएट देअर दिस थिंग्स, म्हणजे स्टिम्युलेशन्स अकॉर्डिंग टू व्हॉट दे आर लिसनिंग टू. सो जसं की साथिया सारखं गाणं आहे, जे लावलं की काही एक साऊंडस्केप आहे, एक लँडस्केप आहे, जे समोर येतंच तुमच्या,
एक गाण्याच्यातनं पाऊस पडल्यासारखंच वाटतं. कितीही ऊन असलं तरी थंडीच वाजते. ह्या सेन्सिटिव्हिटीला पोचलं की मजा येते.